विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला सुनेत्रा पवारांचं उत्तर. गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिय्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सपकाळांचा पोस्टरही जाळला. सुनेत्रा पवार विमान अपघात, अर्थ खात्यावर बोलत नाही. इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गाहून दाखवावं. गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान. काँग्रेसने गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी. सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वातील पक्षाकडून एका महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर ही अत्यंत दुर्दैवी बाब. प्रफुल्ल पटेलांचं ट्विट. पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर. गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही. सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरले. सुनेत्रा पवारांनी गुंगी गुडिया त्यांना म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेसची खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली. एका भगिनीचा अपमान करणं हे निंदनीय. काँग्रेसने जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करता? धनंजय मुंडेंचा सवाल. एकनाथ शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. फडणवीसांनी इथेच काम करावं. अमृता फडणवीसांचं भाष्य. जळगावात पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजनांना घेराव. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक. शहापुरात खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूवर पोलिसांनीच काढली टीडीआरएफ जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासानंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी मात्र आरोप फेटाळले. टीडीआरएफ जवानाच्या कुटुंबावर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य हे दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. मुंबईमध्ये 2 कंत्राटदारांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना. एकाच टेंडरवरून बीएमसीच्या एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर राडा, हाणामारी झाल्याचाही संशय. पंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान. मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू. सँडफ्लायमुळे या प्रसाराची धास्ती. आतापर्यंत 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह. आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसरिया यांची माहिती. मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%. 18 दरवाजातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावातील गिरणा धरण 100% भरलं. 22,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाची चिंता आता दूर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.